हॅलो फ्रेंड्स, आपण वाचत आहोत साने गुरुजी यांचं श्यामची आई हे पुस्तक. यातील आपण आज रात्र 21वी दुर्वाची आजी इथून वाचण्यास सुरुवात करूया. आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे. तिचे नाव द्वारका काकू. आमचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहायला आली. तिचे शेतभात होते, त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती वडिलांकडे राहत असे. या आजीचे नाव आम्ही दुर्वांची आजी असे पाडले होते. चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात. कोणी पारिजातिकाची लाख फुले वाहतात, कोणी बटमोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते. जिला दुर्वाची लाखोली वाहायची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडावयास बोलवते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते. आमची आजी या कामासाठी नेहमी तयार असे. तुका म्हणे व्हावे सत्कर्मा सहाय्य. चांगल्या कामाला नेहमी मदत करावी. चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे. घातली या भय नरका जाणे. हे काम होणार नाही, तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकात जातो. सत्कर्म सिद्धी जावे म्हणून सर्वांनी झटावे. आमची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडवायच्या असोत तेथे हजर. आम्हा जर कोणी विचारले आजी कोठे आहे तर आम्ही सांगावे गेली दुर्वांना. असे करता करता त्या आजीचे नाव मुळी दुर्वांची आजी असे पडले. आम्ही मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असे म्हणत असू. दुर्वाच्या आजीमध्ये अनेक गुण होते. उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व आई वर ओढून घेई. रात्रीची ती शेतावर एकटी राखण करी. एकदा तिने चोर पकडले होते. तिला भीती ही वस्तूच माहीत नव्हती. तिला अंगारा मंतरता येत असे. मुले आजारी पडली, गुरे एकदम दूध देतनाशी झाली तर आजीकडे अंगारा यावयाचा. अंगारा जपत असताना तिला जर सारख्या जांभया आल्या तर दृष्ट फार वाईट पडली असे ती म्हणे. गुरांच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणीत. तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीस वा गाईस खावयास द्यावायचा. दुर्वाच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे. कोणाचे पाय वळत असेल, पोट दुखत असेल, पाठीत कळा येत असल्या तर दुर्वाच्या आजीस तेल लावावयास बोलावणे यावायचे. तिने चोळले की गुण यायचा. तिच्या हातात जणू धन्वंतरी होता. माझे डोळे बिघडले होते तेव्हा माझ्या तळपायास रोज गाईचे दूध ती चोळीत असे व भराभर ते जिरवीत असे. दुर्वाच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बिबियाणे असावयाचे. तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते. त्यात भेंडी, पडवळ, सहस्त्रफळी, दोडका, चिबूड, काकडी, कारेती इत्यादी सर्व प्रकारचे बी असावयाचे. सोंगट्याने किंवा कवड्याने खेळण्यात ती पटाईत होती. कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखे काढी. रेषा सरळ असावयाच्या. मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वाची आजी तेथे असावयाची. मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळावयास ती लावायची. आगीन पासोड्यांचा खेळ तिच्या आवडीचा. या खेळात मुले पांघरुणात लपवायचे असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपविले आहेत त्यांची नावे सांगावायची. आजी आम्हाला लपवायची. लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठे असल्यास ती सांगावायची, जरा लहान हो, अंग चोरून घे. लपणारा लहान असला तर त्याला ती सांगे, जरा मोठा हो. हेतू हा की ओळखायला कठीण जावे. हा खेळ मोठा गमतीचा. दुर्वाच्या आजीला देवदिकांची तशीच देवावरची कितीतरी गाणी येत असत. दशावतार, चिंदी, उषाहरण, पारिजातक कितीतरी गाणी तिला येत असत. दुर्वाच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे असे. लहान मुले असली तर ती खेळावयाची, ही काम असे. त्या दिवशी आमच्या घरी भाजणी करावयाची होती. भाजणी दळताना जाते जड जाते. आजी हात लावील ह्या भरोश्यावर आईने भाजणी करण्याचे ठरवले होते. परंतु आजी जरा लहरी होती. आदल्या दिवशी तीच म्हणाली होती, उद्या करू हो भाजणी. परंतु उजाडात आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले. खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते. मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे. बाकी आजी म्हणजे गाव आजी होती. सर्वांकडे तिचा घरोबा व सारी जणे तिला बोलावित असत. खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलवण्यासाठी तो मनुष्य आला होता. आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले. आईला राग आला. आता भाजणी कशी होणार, जाते कशी ती एकटी ओढणार. आई आजीला म्हणाली, तुम्ही जाणार, इथे भाजणी कशी होईल. मी काय पत्कर घेतला आहे की काय तुझ्या कामाचा. वा वा ग,
म्हणे भाजणी कशी होईल. माझ्याने नाही ओढवत जाते, समजलीस? आजी मोठ्याने बोलू लागली. आईलाही चेव आला, संतापली ती. म्हणे ओढवत नाही. तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे. घरी तेवढे हात मोडतात. साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना. परंतु येथे हात लावतील तर शपथ. येथे काम कराल तर बाटाल जशा. येथे जरा हात लावायला हात दुखतात. येथे घरी आय ग बया ग, परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल व कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल. ढोंग आहे सारे तुमचे, ढोंग. हो, करणार, लोकांकडे काम करणार. तू कोण मला बोलणार? मी का तुझ्या घरचे खाते आहे? माझे शेत आहे. तू मला यशोदे असे बोलत जाऊ नकोस. ते माझ्या कामा येणार नाही. म्हणे लोकांकडे काम करतात. तुम्हाला असतील लोक, मला नाही कोणी लोक. जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडचीही. ढोंगी? कोणाला ग म्हणतेस ढोंगी? असे नव्हते बाई कधीच कोणाचे ऐकून घेतले बोलणे. फारच शेपरलीस तू, आजी भांडू लागली. मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून? मी तयारी केली, जाते धुवून ठेवले. परंतु आयत्या वेळी तुमचा पाय आपल्या तिसरीकडेच. दुसऱ्याला तोंड घशी पाडता येते तुम्हाला? आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का? आई म्हणाली. मी का हात लावित नाही? शर्त आहे बाई तुझ्या बोलण्याची. नाही जात खऱ्यांकडे हो. तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात. जगाने चांगले म्हणावे म्हणून हापापले होय. बाई तू चांगले म्हण. मित्रांनो, पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात. ते घराबाहेर फार साळसूद असतात. दुसऱ्यांकडे ते चार धंदे करतील, परंतु घरी इकडची काडी तिकडे करावयाचे नाहीत. लोकांच्या स्तुतीला, बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचवलेला असतो. घरच्यांना तळमळ ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो. हे त्यांचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे. वाहवा मिळावे म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय. माझ्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते. आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत. ते काही नवीन नव्हते, परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे. मध्येच आलेले ते वादळ असे. परस्परांच्या मनात जमलेले विष ओकून बाहेर पडे. घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत. वादळ येते ते शांत होण्यासाठी येते. रोग येतात ते शरीरातील घाण जाण्यासाठी येतात व मरण येते ते पुन्हा जीवनरस देण्यासाठी येते. माझी आई शांत झाली, बोलण्याची झाली. आजीचे थोडा वेळ सुरूच होते. मधून लोकांकडे म्हणे काम करतात. माझे हात, मी वाटेल ते काम करीन. तू कोण माझ्यावर लादणार, सक्ती करणार? तुला का माझा हेवा? मला लोक बोलवतात तर तुला का मत्सर? आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले. थोड्या वेळाने आई आजीजवळ गेली व म्हणाली, मी चुकले. हो, बोलू नये ते बोलले. तुम्हाला मी कोण बोलणार? तुम्ही किती मोठ्या. परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने, काळजीने व दुखण्याने मी अगदीच वेंगले आहे. मला नाही राहत मग सुमार. भान जणू मी विसरते. मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही. मेले असले जगून तरी काय करायचे? चुकले हो. जगून काय करायचे? असले अभद्र काय ग बोलतेस? तुझी पोरे बाळ आहेत अजून. तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील? पुष्कळ जग. मुलाबाळांची लग्ने होऊ देत, सुना घरात येऊ देत. वेडेबिद्रे नकोत बाई मनात आणू. अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो. मागाहून वाईट वाटते, आजी म्हणाली. तुम्ही जा खऱ्यांकडे. येते म्हणून कळवले आहेत तुम्ही तर जा. भाजणी उद्या होईल. तसेच जाते धुतलेले ठेवले म्हणजे झाले. वरती दुसरे काही दळले नाही की झाले. तुम्हाला आज चहा देते करून, म्हणजे दम नाही लागणार. आज गारवा आहे बाहेर फार, आई गोड बोलली. अलीकडे घरात चहाची पूड असे. कधी कोणी आजारी असेल, कोणाला दमा लागला तर आई करून देई. आईने दुर्वाच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला. आजीचा राग गेला. आजी खऱ्याकडे जावयास निघाली व जाताना म्हणाली, जाते ग यशोदे, रागवू बिगू नकोस. हो, मनात घर धरू नकोस. तुम्हीच नका धरू मनात, म्हणजे झाले. कशा झाल्या तरी वयाने मोठ्या. मी तुमच्या सुनेसारखी, लेकीसारखी. माझे बोलणे पोटात घालीत जा, आई म्हणाली. आजी गेली व आई घरकाम करू लागली. मित्रांनो, माझी आई म्हणजे निर्दोष नव्हती. दोष कोणात नाहीत, चुका कोण करीत नाहीत. निर्दोष फक्त एक परमेश्वर. बाकी सर्वांनी चुकांची भूषणे अंगावर घालून त्या जगन्माऊलीसमोर जावायचे आहे. चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण. माझी आई चुका करी, पण सावरून घेई. चुका करण्यातच ती ऐट मिरवीत नसे.